राजीव पाटील दिग्दर्शित 72 मैल या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी या दोघांनी आपल्या नवीन मराठी चित्रपटाची अनाउन्समेंट केली आहे। काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने स्वतःच त्याबाबतचं ट्विट केलंय, ज्यात त्याने म्हटलंय, "We at Grazing Goat Pigs are proud to announce our next Marathi film based on a film legend releasing on 1st Jan 2016." वेल, या एका ओळीत चित्रपटाबाबतची बरीच माहिती लोकांना कळतेय। अक्षयचा दुसरा मराठी चित्रपट असणार आहे मराठीतल्या एका लेजेंडरी माणसावर। साधारण 1 वर्षापूर्वी अक्षयने आपली इच्छा व्यक्त केली होती की त्याला दादा कोंडकेंच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा आहे आणि हा चित्रपट बनवण्यासाठी त्याने दादा कोंडकेंच्या चरित्राचे म्हणजेच एकटा जीव सदाशिवचे राईट्सही विकत घेतलेत। हा चित्रपट आधी मराठीत आणि मग हिंदीत बनवण्याचा मानसही त्याने त्यावेळी बोलून दाखवला होता। तर साधारण 1 वर्षापूर्वीच या अशा आवश्यक कामांची सुरुवात अक्षयने केली होती आणि मग आता अखेरीस अक्षयने हे ट्विट करून पक्की बातमी दिली की एका लेजेंडरी माणसाच्या आयुष्यावर चित्रपट बनत आहे आणि हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2016 ला प्रदर्शित होईल। अक्षयने मराठी चित्रपट निर्मितीला इतक्या व्यावसायिकपणे आणि सिरियसली घेतलेलं पाहून नक्कीच हायसं वाटलं। आता जर अक्षयच्या ट्विट मधला लेजेंडरी माणूस दादा कोंडकेच असतील तर लवकरच दादा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसतील। अक्षयच्या या नवीन आणि इंटरेस्टिंग प्रोजेक्ट बद्दल तुमचं काय मत आहे हे या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका। नमस्कार, मी अशोक सराफ आणि तुम्ही पाहतात राशी मराठी।